मनीषा रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत। आज आपली स्पेशल डिश आहे वांग्याचं भरीत आणि हे आहे वांग्याचं सेत। तर आपण मस्त अशी ताजी ताजी वांगी घेणार आहोत आणि आजचं स्पेशल भरीत ते आपण चुलीवर बनवणार आहोत। तर अशी खमंग या भरताची आपण रेसिपी पाहणार आहोत। जी हिरवीगार वांगी आहेत बघू शकता आणि मस्त काट्याची वांगी, एवढी टेस्टी होतात ही वांगी। तर अशी मस्त आता मी शेतातली तोडली आहे आणि भरपूर झाडे आहे आणि हे आमचं शेत आणि या शेतातल्या झाडातली ही वांगी ताजी। खरंच याची मज्जा खूप वेगळी असते। या साईडला घास आहे पूर्ण असा हिरवा आणि अशा मस्त हिरव्यागार मिरच्या आहेत, त्यासुद्धा मी ताज्या ताज्या आता तोडणार आहे। आणि अशा काळ्या पाठीच्या पण मिरच्या आहे आमच्याकडे। त्यातून आता मस्त ताजी वांगी मी तोडून घेतली आहे। लसूण आहे तर यासुद्धा मी 2-3 कांड्या घेणार आहे, कारण या लसणाची चटणी खूप छान होते हिरवी मिरची घालून। तर बघू शकता तुम्ही, आता तो एकदम कोवळा आहे हे बघू शकता असा। तर मी याच्याही 2-3 हे घेणार आहे। आता आपली शेतातली छान अशी गावरान वांगी आहे आणि आपण लसूण सोलून घेतलाय, शेतातली हिरवीगार कोथिंबीर घेतली आहे, हिरव्या मिरच्या आहे आणि आपण आज चुलीचं आहारावरती याचं भरीत बनवणार आहे। तर आजची एकदम भन्नाट रेसिपी आहे। आपण रोज गॅसवरच्याच रेसिपी पाहतो, पण आजची स्पेशल रेसिपी ही चुलीवरली। तर आता आपल्याला याचं भाजून असं मस्त भरीत बनवायचं आहे। तर पाहूया आपण याची रेसिपी। तर चुलीवर जो आहार पडलेला आहे तो आहार असा निखारे बाहेर ओढायचे आणि त्यावरती आपण ही वांगी अशी मांडून घेतली। तर थोड्या वेळ झालं की वांगी अशी पलटी करून घ्यायचेत आणि चव बाजूने आपल्याला व्यवस्थित ती भाजून घ्यायचेत। फार तिला जाळायची सुद्धा नाही आहे, असे व्यवस्थित एका साईडला ठेवून लक्ष देऊन आपल्याला ही भाजून घ्यायची। त्यानंतर आता मी मस्त हिरवी मिरची आणि लसणाचा खरडा केला आहे तो परतून घेतला। त्यानंतर लसूण आणि कांद्याची पाते तीसुद्धा तव्यावर अशी थोडी फोडणी देऊन घेतली आणि आता आपले वांगे भाजलेत ते असे सोलून घ्यायचे आपल्याला, त्याचं वरचं साल आहे ते काढून घ्यायचं आणि एका ताटामध्ये सगळे वांगे अशी कुस्करून घ्यायची, चमच्याने काढून घ्यायची आणि त्याचं असं छान कुस्करायची ती वांगी आणि त्यामध्ये जी आता आपण हिरवी मिरची आणि लसणाची फोडणी केली ती घालायची आणि छान चवीपुरतं मीठ घालायचं आणि चांगलं आता आपल्याला याला व्यवस्थित ही फोडणी आपल्याला आता यावर घालून मिक्स करून घ्यायचं आहे। तिखट आपण आपल्या आवडीप्रमाणे घालायचं आहे आणि सगळं छान मिक्स करून झालं की असं भन्नाट आपली वांग्याची रेसिपी होते। यावर वरून कोथिंबीर घाला। एकीकडं मस्त चुलीवरच्या अशा भाकरी पण चालू आहेत आणि गरमागरम बाजरीच्या भाकरी आणि वांग्याचं भरीत अशी अप्रतिम रेसिपी झालेली आहे। तर तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। लाईक शेअर सबस्क्राईब करा।